सावकाश. हवा आजी अशी हसतेस का? काही नाही ग. माणसाचं कर्म त्याला सुख आणि दुःख दोन्ही मिळवून देतं. काय प्राप्त करायचं ते त्याच्याच हातात असतं. आजी कशाविषयी बोलताय तुम्ही? काही नाही ग. काही माणसांच्या मनात पाप होतं, त्यांना चांगलाच धडा मिळालाय. आता त्यातून काही बदल घडला तर ते त्यांचं प्रारब्ध, नाहीतर. आजी कधी कधी तू काय बोलते ना कळतच नाही. प्रश्नच पडतो ग की नक्की तू कोण आहेस? म्हटलं तर मी सर्व काही, नाहीतर कोणीच नाही. असं समज, मी महागौरी मातेची एक भक्त आहे. तिच्या आशीर्वादाने काही गोष्टी मला जाणवतात, एवढंच. आजी तुला भेटलं ना की खूप छान वाटतं. मला आता निघायला हवं. बरं मला सांग, तू आता परत गावी चाललीस का? नाही ग. माझ्या वाटेकडे अनेक जण डोळे लावून बसलेत. जाईन मी कोणाकडे ते. अगं हो, आज तुला माझा आशीर्वाद नकोय का मीरा? आजी तुला माझं उत्तर माहिती आहे ना. तुला मला आशीर्वाद द्यायचाच असेल तर माझ्या ताईला दे. तुझी बहीण खूप नशीबवान आहे. दरवेळेला तू तिच्यासाठी आशीर्वाद मागतेस. माझ्या ताईला आशीर्वाद मिळाला म्हणजेच मला आशीर्वाद मिळाला ना. ठीक आहे, ठीक आहे. तुझ्या बहिणीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, हाच माझा आशीर्वाद. आजी नमस्कार करतो. कल्याण मस्त. हो. मार्जारी, मार्जारी कुठे होतीस तू? कुठे होतीस तू? मला माझं मरण दिसत होतं. माझी ही शक्ती कुंठित झाली होती मंजिरे. मी तुझ्याशी बोलू शकत नव्हते. एक अत्यंत पवित्र शक्ती तुझ्या घरात काही काळ वास करून गेलीये. त्या शक्तीमुळे मनुष्य आणि आत्म्याला आणखी बळ मिळणार आहे. जे घडायला नको होतं तेच घडून गेलंय. तू देवी महागौरीच्या गळ्यातील हार तोडायला नको होतास. आता याचे पुढे काय परिणाम होतील हे मला सुद्धा सांगता येणार नाही. मॅडम, मॅडम मला तुमच्याशी बोलायचंय. मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाही माया. जा. पण मला बोलायचं मॅडम. मॅडम आज सकाळी बोलता बोलता तुम्हाला काय झालं? काय होत होतं तुम्हाला? तुम्हाला चक्कर येत होती, तुम्हाला धापा लागत होत्या, काय होत होतं तुम्हाला? माया तुझा त्याच्याशी काही संबंध नाहीये. ओ मॅडम असं कसं बोलता तुम्ही? संबंध आहे मॅडम. आपण दोघी या घरात जे काही होतंय ते सगळं एकत्र मिळून करतोय. दोघी मिळून? नाही नाही म्हणजे तुम्ही सांगता आणि मग मी ते करते. मॅडम जे काही असो, पण आपण एकमेकींपासून कुठलीही सिक्रेट्स नाही ठेवले पाहिजे. माया त्याची काही एक गरज नाहीये. तू जा इथून. मॅडम गरज आहे.
आपण काल रात्री देवघरात गेलो, तिकडे तुम्ही मला देवीचा हार तोडायला सांगितला, त्यानंतर तुम्हाला त्रास होतोय, मला त्रास होतोय. हे सगळं नॉर्मल नाहीये, हे हॉरिबल आहे. आणि हे काय होतंय, काय घडतंय, काही कळत नाहीये. मॅडम प्लीज मला सांगा काय होतंय. प्लीज टेल मी मॅडम, प्लीज. माया, तोंड बंद ठेवू नाही तर जीभ हसडून टाकीन तुझी मी. तुझ्या गोष्टी, माझं आयुष्य यांचा विचार करण्यापेक्षा तू स्वतःचा विचार कर. कळलं? उद्या मंदिरात अॅनिव्हर्सरीचा जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यात विघ्न कसं आणता येईल याचा विचार कर. मॅडम डोंट वरी, उद्याचा सगळा कार्यक्रम सेट झालाय. उद्यानंतर वेदा आणि अथर्व कधीच जवळ येणार नाहीत. एवढा आत्मविश्वास? ऑफकोर्स मॅडम, कारण वेदाच्या मनात मी अथर्वविषयी भीती घालून दिली. अथर्वने जसं अंबिकाला जिवंत जाळून मारलं, अगदी तसंच तो मीराला सुद्धा जाळणार आहे हे मी तिला सांगितलंय. मला नाही वाटत की उद्याचं सेलिब्रेशन मीराला हवं तसं होईल. उद्यानंतर वेदा अथर्वचा चेहरा सुद्धा पाहणार नाही. आणि तसं झालं नाही तर? डेफिनेटली होणार मॅडम. मीरा, अथर्व आणि अंबिकाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करू शकणार नाही. आय प्रॉमिस.